नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर हे आपण पी-एम किसानचा हप्ता पाहिला. हं, शेतकऱ्याच्या 8 दिवसाखालीच शेतकरी खात्यात जमा झालेला आहे. हो. तरी शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं, की नमोचा कधी हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे? हां, हां. आणि डिटेलमध्ये माहिती एकदा सांगा सर. तर तुमचं म्हणणं आहे, की शेतकऱ्यांचा बुवा अशा कमेंट येत आहे, की 8 दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जमा झालेला आहे. हो, हो. परंतु नमो शेतकरीचा अद्याप बी कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही. हो, हो. तर आता बघा, 8 दिवसापूर्वी म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरण करण्यात आलेला आहे. हो, हो. आणि त्याचबरोबर असं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं, की बा पीएम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार. हो, हो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला असं विचारण्यात येत होतं, की बा मग खरंच हप्ता येणार का नमो शेतकरीचा? हां. आणि आपण त्याच मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं, की बा नमो शेतकरीचा पीएमच्या हप्त्यासोबत हप्ता येणार नाही. हो, हो. म्हणजे असं आपण सांगितलं होतं, की बा पीएमचा हप्ता वेगळा मिळेल, नमो शेतकरीचा हप्ता वेगळा मिळेल. बरोबर? हो, हो. तर आता बघा, आपण तारीख सांगितल्याप्रमाणेच 20 नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे हप्ता जमा झालेला आहे. परंतु त्या हप्त्यामधून काही शेतकरी सुटलेले आहे. म्हणजे योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर आता तुम्ही विचारसाल कोणचा मोठा बदल? तर आता हो. बघा, 2 लाख शेतकरी त्याच्यामधून काढण्यात आलेले आहे पीएमच्या हप्त्यामधून. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नव्हती, त्यांनी जे हप्ते खाल्ले त्यांना काढण्यात आलं. असे बरेच ते मुद्दे आहे त्याच्यामधून त्यांना काढण्यात आलेलं आहे. हां, हां. परंतु आता आपण बघूया, ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही, जे शेतकरी पात्र आहेत त्यांना बी हप्ता मिळाला नाही, तर त्यांना कोणते कामे करावे लागेल? तर आता बघा, आता महत्वाचे 4 ते 5 कामे करायचे आहे. यापूर्वी फक्त महत्वाचे 3 कामे होते, आता 5 कामे करावे लागेल महत्वाचे. हां, हां. तर आता बघा, सर्वात प्रथम काम कोणतं करायचं आहे, ते म्हणजे लँड रेकॉर्ड. हो. तुम्हाला पीएम गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे बेनिफिशियरी लिस्ट म्हणून एक ऑप्शन मिळेल. त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला गावाचं नाव, तालुका, जिल्हा तिथं तुम्हाला निवडायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुमचं जर त्या यादीमध्ये नाव असेल तर तिथं बघायचं आणि तिथं तुम्हाला एक नंबर मिळेल. म्हणजे पीएमचा एक नंबर असतो, रजिस्टर्ड नंबर. हां, तो हां. नंबर तिथून तुम्हाला कॉपी करायचा आणि तिथं स्टेटसमध्ये ते बघायचा. तिथं तुम्हाला 3 ऑप्शन जर येस दिसत असेल, तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही. हां. परंतु तुम्हाला आता त्या 3 कामामधून जर एक काम बी न दिसत असेल, म्हणजे लँड रेकॉर्ड जर तुम्हाला न दिसत असेल, तर मग बघा तुम्हाला काय करावे लागेल. तुम्हाला जावे लागेल कृषी सहाय्यकाकडे. कृषी हां. सहाय्यकाकडे तुम्ही गेल्यावर तिथे एक वेगळी रूम राहतो. पीएम किसानची वेगळी रूम आहे आणि नमो शेतकरीची सुद्धा एक वेगळी रूम आहे. हां, हां. तर तुम्हाला तिथं जायचं आणि तुमचे जे काही समस्या आहे, ते तिथं मांडायची, की बा आम्हाला या अडचणीमुळे हे हप्ता मिळत नाही. किंवा हां. तुम्ही कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही तिथं सांगू शकता, की लँड रेकॉर्डमुळे आम्हाला हे पीएमचा गव्हर्नमेंटचा पैसा मिळत नाही. तर तिथं तुम्ही ऑनलाईन करू शकता. सीएससी सेंटरवर सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता. हां, हां. त्याचबरोबर दुसरा म्हणजे ई-केवायसी. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. हां. आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर सीएससी सेंटरवर जाऊन करायची. हां, हां. घरी मोबाईलवर करायची नाही, सीएससी सेंटरवर करायची. सीएससी सेंटरवर गेल्याच्या नंतर तुमचा नंबर घेणार, तिथं तुम्हाला ओटीपी येणार किंवा तुम्हाला थंब लावावं लागेल. आणि हे हो. केल्याच्या नंतर तुमची ई-केवायसी 8 दिवसात पूर्ण होणार. हो. आता तिसरं काम म्हणजे तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे. आता हो. आपलं आधार लिंक तुम्हाला पासबुकला लिंक करायचं आहे. पासबुकला तुमचं जर आधार कार्ड लिंक असले, तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार. हां, हां. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार कार्ड लिंक आहे, पण आधार कार्डला जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो लिंक नाही. हां. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम जो तुमचा मोबाईल नंबर आहे ते आधार कार्डला लिंक करावा लागेल आणि आधार कार्डला लिंक केल्याच्या नंतर तुम्हाला नंतर ते पासबुकला आधार कार्ड लिंक करावे लागेल. मग तुमच्या खात्यात ते हप्ता जमा होणार. हां. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत होता, की बा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, मग त्यांना सुद्धा हप्ता मिळेल का? तर आता हां. बघा, आता सरकारच्या माध्यमातून जो नवीन मुद्दा उठवण्यात आलेला आहे तो म्हणजे फार्मर आयडी. हो, हो. ॲग्रीस्टेक अंतर्गत तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली नाही. त्या शेतकऱ्यांचा हप्ता थांबू शकतो. लवकरात लवकर त्यांनी फार्मर आयडी काढावी. फार्मर आयडी काढल्याच्या नंतर तिथं तुम्हाला आठो त्याच्यावरती आठो नाव येणार. आठो नाव आल्याच्या नंतर तुमच्या खात्यात पैसे येणार. हो, हो. हां. आणि हे तुम्हाला 4 महत्त्वाची कामे करायची आहे. आणि जो 5वं काम आहे, तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करायचा आहे. आता मी यापूर्वी बी सांगितलं तुम्हाला, हो, हो. की तुम्हाला 4 ते 5 कामे महत्त्वाची करायची. हे तुमची 5 कामे यश असेल,
तर तुम्हाला हप्ता मागील जेवढे तुमचे हप्ते अटकलेले असन तेवढे तुम्हाला हप्ते भेटणार ते. म्हणजे तुम्हाला जर मागील 5-6 बी हप्ते मिळाले नसन तर ते 5-6 बी हप्ते तुम्हाला मिळणार. हा. तर सर्वात प्रथम हे 5-6 कामे तुम्ही लवकरात लवकर करावे. तुम्हाला मागील जो हप्ते राहिले ते हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून महत्वाचा जो प्रश्न विचारण्यात येत आहे तो म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार. हो. आता बघा, आपण बऱ्याचदा बघितलं की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता मिळतोच. हो. हो. आता माझ्या माध्यमातून जर सांगायचं आलं तर डिसेंबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये हा हप्ता तुम्हाला नमो शेतकरीचा मिळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता डिसेंबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये 2,000 रुपये नमो शेतकरीची मिळायला पाहिजे. कारण की पीएमचा हप्ता जो आहे तो मागच 8 दिवसापूर्वीच जमा झालेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये. सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की पीएमच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचा येणार. पण आपण यापूर्वीच सांगितलं होतं तुम्हाला की दोन्ही हप्ते वेगवेगळे येणार. म्हणजे तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येणार नाही. हो. हो, मागील रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता. आताही आपल्या चॅनलवरती आहे. आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपली नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर.